तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एकदा DCG ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला शेतामध्ये जायचं आहे आणि शेतातलं कामं करायचे आहे ना. तर तोपर्यंत तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही नवीन असतील तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. मग तुम्हाला अजून पुढं दाखवतो मी आहे ना. तर मग आपण म्हणजे हेच म्हणजे कापूस म्हणजे ह्या संत्र्यामध्ये आहे ना, ते कापूस बी आपणच लावलेलं आहे. मग ते तुम्हाला मग पुढे दाखवणार आहे ना. तोपर्यंत आपल्याला भाडा यायला आहे, म्हणजे बैलजोड्याचं भाडा यायला आहे. मग त्यासाठी तिकडे चाललो मी मारायला. मग तोपर्यंत तुम्हाला एक सांगतो मी, शेती ही फक्त व्यवसाय नाही, ती संयम, मेहनती आणि यशाची जिवंत शाळा आहे. जो मातीवर प्रेम करतं ना, त्याच्याकडेच उद्याचे भविष्य नेहमी हिरवत असते. कारण की भावाला आपल्याला तुम्ही समजू शकतात आहे ना. तर मग हे आपलं मेहनतीचंच फळ आहे. म्हणजे तुम्ही अजून तर फळच नाही आलेलं, मग ते पत्ते पाहून आपल्याला काय खुश म्हणजे खुश नाही व्हायचं पाहिजे बरं का. मग ते आपल्याला घरामध्ये यायले ना, त्या वक्तीच आपण खुश व्हायचं. मग हे पाहू शकतात. मग आपण ते म्हणजे आपले बैल आहे ना, ते तिकडे तुम्ही पाहू शकतात आहे ना. तर मग त्यामध्ये आपल्याला कामं चालू आहे. मग मी बसलो, मग मी धरलो ते. आता हे पाहू शकता तुम्ही, हे कसं ना म्हणजे कसं बांधलेलं आहे ना. तर मग ते बांधायचं, मग कधी तुम्हाला पाहिजे असेल तर ते बी व्हिडिओ आणतो. तोपर्यंत तुमची ह्यामध्ये ह्या भाऊचं मी म्हणजे ह्या भावामध्ये भाड्याने यायला होतं ना, त्याच्या भावाची मिरची बी होती भावानं. तर मग तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये म्हणजे लय फार छान झालेलं आहे ना. तर मग आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट करत राहा, काहून की मी तुम्हाला शेतातलं ब्लॉग काय बी आणणार आहो. काहून की भावांनो, ते तुम्हाला अजून सांगतो मी, कष्ट आमचे फळ मात्र नशिबा. शेतकरी जगात परिचिंदा, पण जगात कौतुक मात्र इतराचं असतं. कारण की ते आपल्याला तुम्ही पाहू शकतात. मग आपल्याला म्हणजे आता जर थोडंफार तर मेहनत करायला लागते भावानं, काहून की ते हे आपल्याला तुम्ही समजू शकतात हे ना. तर मग आपल्याला थोडंफार मेहनत करायला लागते हे ना. तर मग वेळ वाईट असली म्हणून स्वतःला वाईट समजू नका. रात्री कितीही मोठं असली तरी सकाळ ठरलेलं असते. फक्त स्वतःवरच विश्वास सोडू नका. कारण की ते आपल्याला म्हणजे आपण मेहनत करत राहणार ना, आपण ते आपल्याला यशावी नक्कीच भेटणार भावांनो. मग तुम्ही पाहू शकतात ह्यात म्हणजे ते दुसऱ्या गाड्याची असली, म्हणजे आपण ते भाड्यामध्ये यायला होतं ना. मग त्यासाठी मी तुम्हाला अजून पुढे दाखवतो. त्या भावाला बी दाखवतो मी ना. तो बैल जवळजवळ म्हणजे आपल्याला बैल म्हणजे थाकले होते, तर मग त्यांना आराम करायला बसवलं. मग तुम्ही पाहू शकता ते भाऊ आपण बसलेला आहे. शेतात घाम गाळले हे आपले नशीब आहे. अन्न पिकवणे हे आपलं कर्तव्य आहे आणि देशाला अन्न पुरवणं हे आपलं कर्तव्य आहे. मी शेतकरी आहे, कष्ट हीच माझी ओळख आहे. मातीवर प्रेम हाच माझा अभिमान आहे. भावांनो, तुम्हातले मग कळलं असतील नाही ना. तर मग तुम्ही आपल्याला थोडंफार सपोर्ट करत राहा, काहून की भावाला आपल्याला लई मेहनत करायला लागते ना. तर मग तुम्ही आपल्याला म्हणजे मेहनतीसाठीच मी तुम्हाला म्हणजे आपलं कसं बी असलो मी आपल्या चेहऱ्यावर नाही जाणार काहून की ते आपल्याला म्हणजे आपण मेहनत करत राहतो. काहून की ते आपल्याला दिवसभर शेतामध्ये कामं करायला लागते. म्हणून त्यामुळे आपल्याला काही असं म्हणजे चांगल्यापणानं मी फिरत नाही. काहून की ते आपल्या कोणते बी शेतकरी पोरं असलं काय बी असलं तर पोरीच्या मागे नाही जात भावानं. ते म्हणजे तुम्ही पाहू शकतात. मग आपल्याला हे ना, तर मग आपल्या शेतामध्ये कामं करतात हे तुम्ही पाहू शकतात. मग आपलं रिझल्ट बी भेटलेला आहे. म्हणजे आपल्या कापसाचं म्हणजे थोडंफार म्हणजे येईल आहे, समजून घ्या. आता ते कमीत कमी आपल्याला एक महिना लागेल करायचं आहे ना. तर मग तुम्ही आपल्याला म्हणजे आपलं थोडंफार तुम्ही सपोर्ट करत राहा, काहून की ते आपल्या शेतीबद्दल अभिमान मी दाखवणार आहो. काहून की तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मग आपल्याला शेतीचंच पूर्ण माहिती दाखवणार आहे मी, काय दुसरं काहीच नाही दाखवणार. काहून की आपल्या गावाकडचं जीवन मी कसा घरामध्ये राहतो ते पण तुम्हाला सांगतो मी. म्हणजे आपल्याला मग गरीब आहे पण भावानं मग ते आपल्या श्रीमंतासारखं दिल नाही व्हा ना. तर मग ते आपल्याला लोक कितीही वाईट सांगतात तरी मी आपल्या मेहनतीवर फोकस करीन. काहून की तुम्ही पाहू शकतात. मग हे आपल्याला हे ना, तर मग आपल्याला थोडंफार तर रिझल्ट भेटलेला आहे. मग भावानं तुम्हाला यामध्ये अजून सांगतो मी तुम्हाला हे ना. तर मग ते तुम्हाला कळलं असतील तर मग हे कसं काय म्हणजे आपल्याला संत्रे बी किती मोठं झालेलं आहे. मग त्यामध्ये आपण तूर बी पेरलेलं आहे आणि 2 तास म्हणजे कापूसाचे लावलेलं आहे ना. तर मग हे आपल्या संत्रे तुम्ही पाहू शकतात हे ना. मग त्यामध्ये तुम्हाला अजून पुढे दाखवतो मी. ह्यामध्ये आता आपले हे ना, तर मग ते ह्यामध्ये तुम्ही पाहू शकतात. हे आपलं संत्रा आहे ना, तर संत्र्यामध्ये आपण मस्तपैकी कापूस लावलेला आहे. मग हे पाहू शकतात आपले म्हणजे ते आपल्याला मग आपण मारले होते ना ते भाड्याने यायला, तर त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये पाहू शकतात हे माती कसे झालेलं आहे ना. तर मग आपल्याला रोटरसारखं लागलेलं आहे. पण भावानं तसं कष्ट बी करायला लागते, म्हणूनच भेटते सगळं. मग ते जसं आपल्यावरच आहे, कष्ट केल्यावरच आपल्याला सगळं भेटते. अजून तुम्हाला मी पुढे दाखवतो. म्हणजे आपल्याला म्हणजे अजून दुसरं कामं करायचे. दिवसानं आम्ही 4 एकरे
कामं करतात, काहून की आपल्या बैलजोड्यानं तेवढं कामं करतात आम्ही दिवसानं आहे ना. तर मग ते आता कमीत कमी 2 नाही तर 1 वाजले असतील आहे ना. तर मग आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट करत राहो, काहून की ते आपल्याला म्हणजे आपल्याला असं मोटिवेट वाटतील की भावांना मग तुम्ही आपल्याला सपोर्ट करत असतील तर मी अजून आणणार आहो, काहून की व्हिडिओ आपल्या शेतातलंच आहे ना. तर मग त्या शेताबद्दल माहिती म्हणजे आपल्याला एवढं माहिती तर नाही भावांना, मग जे मी यूज करीन ना तेच तुम्हाला दाखवीन आहे ना. तर मग ते आपल्या जमिनीचा बी फरक असते भावांनो, काय वातावरणाचा बी फरक असते, ते कसं असते ते तुम्हाला म्हणजे तुम्हाला माहीतच तर आहे. म्हणजे जे लोक असतात ना त्यांना आपलं म्हणजे गावाकडच्या शहराकडचं लोकेशन तुम्हाला माहीतच तर आहे. मग शहराकडे आपल्याला म्हणजे गंदी हवा असं असते, तसं वाटते, तसं लोकांना वाटते. पण आपल्याला आपल्या गावाकडचे मग एकदम सुगंध हवा असते, म्हणजे चांगली हवा असते भावांना. मग आपलं कधी तुम्ही कमेंटमध्ये सांगणार ना, मग तुम्हाला आमच्या गावाकडचं बी दाखवणार. हे पाहू शकतात मग हौद, जसं बैलाशिवाय शेती पुरं आहे तसा मजुराशिवाय शेती प्रवाह अपूर्ण आहे. शेतकरी मने आणि मजूर एकमेकाशिवाय दोघात चपल कष्ट जगत परत आहे. मग तुम्ही पाहू शकता आपण म्हणजे आपल्याला म्हणजे ते तुम्ही ना आपण औषधने मारलेलं होतं, त्यामध्ये आपण तूर लावायला आहे. तुम्ही पाहू शकता तूर फक्त आपल्याला खायसाठी हल पाहिजे म्हणून आपण 1-1 तास त्या संत्र्यामध्ये पेरलेलं आहे. म्हणजे आपले संत्रे बी तुम्ही पाहू शकतात, म्हणजे संत्रे आपले हे मिरग्या बी यायला म्हणजे दाटणे आलेलं कमी यायला आहे ना. तर मग त्यापर्यंत तुम्ही आपल्याला अजून तुम्हाला दाखवतो मी, म्हणजे आपल्याला म्हणजे तूरमध्ये आहे ना. तर मग मारणं चालू आहे, म्हणजे ते वखर आहे ना, वखर वाई मारणं चालू आहे, म्हणजे वाई मारणं चालू आहे. तुम्ही पाहू शकतात. मग पहिल्या अगोदर आम्ही डवरे मारले होते, मग आता मी एकटाच त्यामध्ये वखर मारून राहिलं, म्हणजे आपली तूरची चास आहे ना. तर मग तुम्हाला दाखवतो, हे पाहू शकतात. मग ह्यामध्ये तुम्हाला तूरचे झाडं दिसतात असतील नाही ना. मग हे आपल्या बैल आहे, मग बैलाला मग तुम्हाला ते पण तर दाखवलेलं आहे. मग थोडंफार आपल्याला पहिले ठेवू दे, मग तुम्हाला अजून पुढे दाखवतो. हे पाहू शकतात. मग आपल्याला जोडीसंगत आपल्याला दिवसभरात जोडीसंगच कामं करायला लागतं, काहून की हे नाही तर मग आपल्याला म्हणजे आपल्याला कष्ट करायला शिकवणारे हेच आपले समोर तुम्हाला पाहिले असतील ना, तुम्ही समोर पाहिले असतील ना. तर मग तेच आपल्याला कष्ट करणारे शिकवलेले आहे, काहून की जेवढं आपण त्या मागे फिरणार ना तेवढं आपल्याला भरपूर खायला भेटेन भावांनो. जे त्याला बी आपण खाऊ घालून आपल्याला स्वतः बी मी त्यानं घेईल. मग आपल्याला आता संध्याकाळचे टाईम झालेले भावांनो, मग आता आपण जाऊ घरी. मग तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा बरं का. मग तुम्हाला असं म्हणजे शेताकडचा ब्लॉग आणणार आहो. मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय भावांनो.